काही वेळा आधीच मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री आणि आमदारांची बैठक झाली आणि या बैठकीत जागा वाटपावरून मंत्री आक्रमक झाल्याची माहिती आहे। नेमकं काय झालंय पाहूया। मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत जागा वाटपावरून शिंदेंचे मंत्री आणि आमदार आक्रमक झाल्याची माहिती आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा सोडू नका अशी मागणी शिंदेंच्या मंत्र्यांनी केली आहे। आपल्या जागा सोडू नका यावर मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर आक्रमक भूमिका घेतली। आपलेच मतदारसंघ कसे जातात, मित्रपक्षांचे मतदारसंघ आपल्याला मिळावेत अशी रोखठोक भूमिका मंत्र्यांनी घेतली आहे। तसंच संजय निरुपमांना पक्षात घेण्यावरून एकमत झालं असून 48 तासात त्यांचा पक्षप्रवेश होईल। एक मोठा नेता आणि अनेक आमदार संपर्कात असल्याची चर्चाही बैठकीत झाली आहे। काही आमदारांनी काही मंत्र्यांनी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कोणते मतदारसंघ आपल्याकडे असावेत, कोणत्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती यावर चर्चा केली। बहुतेक जे काही मतदारसंघ होते ज्यामध्ये इतर पक्षाचे लोक दावा करतात त्या मतदारसंघावर एक आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली आणि शेवटी हेच सांगितलं की शिंदे साहेब आपण आमचे नेते आहात, आपण जो आदेश द्याल त्या पद्धतीने काम करू। आम्ही ज्या जागा ज्याबद्दलचे आग्रही आहोत त्यात नाशिक आहे, प्रामुख्याने संभाजीनगर आहे, ठाणे आहे, पालघर आहे आणि आणखीन 1-2 जागा ज्या आहेत कोकणातली जागा आहे सिंधुदुर्ग, ती ज्या जागावर आजही आम्ही आग्रही आहोत। यावरचा तोडगा मला वाटतं आज किंवा उद्यापर्यंत निघेल। शिंदेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 10 उमेदवारांची घोषणा झाली आहे। त्यात 3 विद्यमान खासदारांचा पत्ता कट झालाय। आणखी 3-4 जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळू शकतात। त्यावरून बैठकीनंतर शिरसाटांनीही भाष्य केलंय। भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचं शिरसाटांनीच म्हटलंय। आम्हाला पंतप्रधान मोदींना करायचं, मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे भूमिका आहे। मग त्या ज्या ठिकाणच्या जागा विनिंग आहेत त्या ठिकाणी त्या माणसांना जागा दिल्या पाहिजेत, हे त्याच्या मागचं गणित आहे। मग भाजपने किती जागा लढवल्या, शिवसेनेने किती लढवल्या किंवा राष्ट्रवादीने किती लढवल्या हा आमचा विषयच नाही। म्हणून भाजप लोकसभेसाठी असेल की या महाराष्ट्रासाठी असेल ते मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि अशा वेळेला 2 जागा कमी घेतल्या काय जास्त घेतल्या काय याच्याने फरक पडत नाही। तर त्यांना आपल्या महाराष्ट्रातून 45+ आकडा गाठायचा आहे, त्यासाठी त्यांचा हा असलेला प्रयत्न आहे। नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या 2 मतदारसंघांवरनं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे। नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचं तिकीट निश्चित झालेलं नाही। इथे अजित पवार गटाच्या भुजबळांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे। त्यातच मुख्यमंत्री शिंदेंनी गोडसेंना मुंबईत बोलवून घेतलंय। प्रयत्न आमचा तसा काही विषय आहेच नाहीये बरं का। जर विषय आहेत तर ते जर वरती बघणार। असं छगन भुजबळ आता उमेदवारी जर समजा त्यांची निश्चित झाली आणि तुम्हाला जर का त्यांचं काम तुम्हाला करायला लावलं मुख्यमंत्र्यांनी तर तुमची तयारी असेल का? आता मुद्दा असा आहे का मला मिळाली तर त्यांना काम करायचे, त्यांना मिळाली तर मला काम कदाचित करावं लागेल। मला तिकीट मिळाल्यास भुजबळही माझं काम करतील आणि भुजबळांना तिकीट मिळाल्यास मी मदत करेन असं गोडसे म्हणतायत। असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरींनी भुजबळांच्या उमेदवारीला विरोध केलाय। भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नाहीत असा इशारा चौधरींनी दिलाय। नाशिकची ही पारंपरिक शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेना त्या ठिकाणी ती लढणार आहे। चर्चा प्रत्येक पक्ष आपला इच्छुक असतो, तो आपला मुद्दा पुढे मांडत असतो। आज अजित पवार गटाकडून भुजबळ साहेब कदाचित मागत असतील आणि ठीक आहे का त्यांनी एवढं वर्ष काम केलं मागताय, पण हेमंत गोडसे साहेबांनी त्यांचा मागच्या 2 टर्मला पराभव केला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा जो कार्यकर्ता आहे तो त्यांचा प्रचाराला पुढे येईल असं मला वाटत नाही। त्याच्यामुळे हेमंत गोडसेंनाच शिवसेनेची उमेदवारी माननीय मुख्यमंत्री जाहीर करतील आम्हाला विश्वास आहे। 4 ते 5 जागांचा तिढा अजूनही महायुतीत आहे। त्या जागांवरनं शिंदेंनी मंत्री आणि नेत्यांची बैठक घेतली, पण आपल्या जागांवर ठाम राहायचं हीच भूमिका शिंदे गटानं घेतल्यानं तिढा नेमका कसा सुटेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। गिरीश गायकवाडसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.